त्यांच्यामुळे जगात प्रसिद्ध आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? बरं, हेच त्यांनी स्टेटमेंट जाऊन जम्मू काश्मीरला गेलं उमरा बाबतीत. बरं, महाराष्ट्रात सर्जिओ गोऱ्यांना मुलींचे अत्याचार दिसले नाहीत, मुलींवरचे सर्पदंशाने झालेले बळी दिसले नाहीत. हे व्यापारी लोक आहेत आणि पोलिसांनी हात वर केलेले आहेत. पोलीस बलात्कारांना कसं वाचवतात त्याचे एक उदाहरण माझ्याकडे आमच्या पंडित अवधूत शुक्ला आहे. तो कागद जनामुळे साहिल देवीदास चौगुले हे आपल्याला प्रकरण माहीत असेल. नवी मुंबईतलं एका मुलीवर त्यांनी अत्याचार बलात्कार केला आणि तो फरारी झाला. त्या संदर्भात अवधेश शुक्ला यांनी आता ते महाशय जामिनावर सुटलेत. कोणसा पार्टी काय? शिंदे गट. हा, शिंदे गुट काय, बरोबर. स्वीकृत नगरसेवक. हा, शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल देवीदास चौगुले त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अवधेश शुक्ला यांनी ते प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न केला की हे प्रकरण, त्या मुलीचं स्टेटमेंट माझ्याकडे आहे. लड़की का स्टेटमेंट है. हाँ, महिला आयोग के पास सब जगह पर वो लड़की आकर थक चुकी है, थकली आहे. आता ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यांना रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सतत नोटीस पाठवून बोलवतात, एक एक दिवस बसून ठेवतात. 4-4 हाँ, बिठा के रखते हैं और भय मत करो, ये कागद वापस ले लो, नहीं तो मैं तुमको, नाहीतर मी तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवीन. हे कोण सांगतोय? रबाळे पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत. माझं त्या पोलीस अधिकाऱ्याला आव्हान आहे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा माझं आव्हान आहे. खोटी केस दाखल कराच. मी बघतो ही काय पद्धत झाली. एका बलात्कार प्रकरणावरती आवाज उठवला म्हणून आवाज उठवणाऱ्याला तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याची जर या महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होणारच. पुण्यात होतील, जळगावात होतील, नाशिकमध्ये होतील, मुंबईत होतील. कारण पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच होत नाहीये. विशेषतः अशा प्रकरणामध्ये तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का? आणि नारी शक्ती वंदना बिल आणते सरकार. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, चांगली गोष्ट आहे मिलिंद, हे प्रकरण जे पोलीस स्टेशनचं धमकीचं हे वेळीच मार्गी लावा, नाहीतर मी मार्गी लावतो. मला माहिती आहे कसं मार्गी लावायचं ते. बलात्काराच्या प्रकरणांना पोलीस संरक्षण देता, कायद्याचं संरक्षण देता गुन्हेगारांना तुम्ही, बलात्कारांना का? हा जो कोणी गुन्हेगार आहे साहिल देवीदास चौगुले हा शिंदे गटाचा आहे, सत्ताधारी गटाचा आहे. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेना माझा विचारणा आहे, तुम्ही अशा प्रकरणांना पाठिंबा देत आहात का? बलात्काराच्या रमेश म्हात्रे तुरुंगात गेला आणि तुम्ही ह्याला वाचवत्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये. क्या है? साहिल है और हाँ, है क्या है? नहीं, सावंत पुलिस के साथ सब चल रहा उनका. हाँ, तर हे जे आहे अशी प्रकरणे त्याच्यामुळे पुणे, जुन्नर, संपूर्ण राज्यभरामध्ये मुलींवर अत्याचार सुरू आहे. आवाज की खोट्या प्रकरणात टाकेन, कारण वरून दबाव आहे. मग कधी भाजपचा असतो, कधी मिंध्यांचा असतो, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो, अजित पवार गटाचा. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हा, आता विचार. सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. काल कपिल सिब्बल युक्तिवादात महत्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात शिवसेनेची चिन्ह हे शिवसेनेला मिळणार नसेल तर ते गोठवा. पण ह्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे. आमचा युक्तिवाद त्याच्यावरती आता मी बोलणार नाही. कपिल आणि देवदत्त कामत फार जोरदार पद्धतीनं सर्व तांत्रिक मुद्दे, कायदेशीर मुद्दे याचं विश्लेषण केलेलं आहे.
मुळात कपिल सिब्बल आणि कामत यांचा युक्ती स्पष्ट आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा. हा त्यांचा मुख्य युक्तिवाद आहे. आणि त्यानंतर पर्याय आहे.